यानंतर एक महत्त्वाची बातमी, शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी केवळ 240 रुपयांचा निधी दिला जात असल्याच्या निषेधार्थ मनसेकडून नागपूर जिल्हा परिषदेमध्ये अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे। 240 रुपयात पूर्ण गणवेश खरेदी करणं अशक्य असल्याचा मनसेने आरोप केलाय। आंदोलनकर्त्यांनी 240 रुपयात मिळू शकणारे कपडे परिधान करून सरकारच्या धोरणाचा निषेध नोंदवलाय। अपुऱ्या निधीमुळे विद्यार्थ्यांवर अपूर्ण किंवा निकृष्ट दर्जाचा गणवेश वापरण्याची वेळ येत असल्याचा मनसेने दावा केलाय। सरकारनं गणवेशासाठी दिली जाणारी आर्थिक मदत तातडीनं वाढवावी अशीही मागणी केली आहे। आंदोलनादरम्यान राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी झाली, तर विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि पूर्ण गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी निधी वाढवण्याचं आवाहन मनसेनं केलं आहे। अधिक अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांच्याकडून। जितेंद्र, कस्तुरे, आपल्याला माहित आहे की सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय पुस्तकं आणि गणवेश हे शासनातर्फे मोफत देण्यात येतात। मात्र आता जे आहे ते शासनानं जो निधी आहे शालेय गणवेशासाठी तो गेल्या 7-8 वर्षांपासून 300 रुपये निश्चित करण्यात आलेला आहे। एकीकडे महागाई वाढलेली आहे, कपड्यांची किंमत वाढलेली आहे आणि 300 रुपयात कसा गणवेश होईल असा प्रश्न उपस्थित होतोय। त्यापैकी आता जे सुरुवातीला देतात ते 2 टप्प्यामध्ये, पहिल्यांदा 240 रुपये आणि नंतर 60 रुपये। तर या 240 रुपयात कसा गणवेश एखादा विद्यार्थ्यासाठी तयार होऊ शकतो असा प्रश्न आहे आणि त्याच्याच विरोधात जे आहे ते नागपुरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे निषेध आंदोलन करण्यात आलं आणि अर्धनग्न आंदोलन करण्यात आलं। 240 रुपयात मिळणारे जो गणवेश आहे तो कसा असू शकतो त्याचं हे उदाहरण देत नागपूर जिल्हा परिषदेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि निधी जो आहे गणवेशासाठी तो वाढवून देण्याची मागणी जी आहे ती आंदोलनाच्या माध्यमातून मनसेतर्फे करण्यात येते। त्यानंतर प्रशासन नेमकी काय भूमिका घेतं, निधी वाढवतो की काय आणखी निर्णय घेतो ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद जितेंद्र दिलेल्या माहितीसाठी। 240 रुपये कुठला कपडा घेणार, किती शिलाई करणार, शिलाई मागलेली आहे।